हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारोनी आता। सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या 3ऱ्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। ज्ञानवान अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते, भूतानि प्रकृतिं यान्ति निग्रहः किं करिष्यति। ज्ञानवान अपि, ज्ञानी पुरुष सुद्धा, स्वस्याः प्रकृतेः आपल्या प्रकृती स्वभावाला अनुसरून, चेष्टते सदृशम चेष्टते प्रकृती स्वभावाला अनुसरून वागत असतो। ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावाला अनुसरून वागत असतो, स्वतःच्या प्रकृतीला अनुसरूनच व्यवहार करत असतो। भूतानी प्रकृतीम यांती, कारण सर्व प्राणी मात्र आपापल्या स्वभावावर जातात, आपल्या स्वभावानुसार काय करतात, व्यवहार करतात। निग्रहः किं करिष्यति, आणि या स्वभावानुसार ते वागत असल्यामुळं निग्रह काय करणार, म्हणजे तेथे निर्बंधाचा काय उपयोग होणार, असा या श्लोकाचा काय आहे अर्थ आहे। वरचा जो श्लोक आहे 32वा, त्याच्यावर भाष्य करताना सांगितलं होतं की विषयाचरणानं काय होतो, आत्मघात होतो। पतंगादीपी आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता। मग विषयाचरणानं जर आत्मघात होतो तर मग लोक विषयाचरण का करतात। विषयाचरणानं आत्मनाश होतो, आत्मघात होतो, तरी देखील लोक विषयाचरण करताना आपल्याला दिसतात, का करतात, स्वधर्माला अनुसरून का वागत नाहीत, याचं उत्तर ह्या श्लोकात दिलेलं आहे। विषयाचरणानं आत्मघात होतो, आत्मनाश होतो, तरी देखील लोक विषयाचरण करताना आपल्याला दिसतात, स्वधर्माला अनुसरून वागत नाहीत। त्याचं कारण आहे, कारण ते आपल्या प्रकृतीच्या अधीन असतात आणि प्रकृतीनुसार काय करतात, वर्तन करतात। आता पूर्व जन्मामध्ये अर्जित असलेले जे पापपुण्यादी संस्कार या जन्मामध्ये ते बुद्धिस्थ असतात, बुद्धीमध्ये असतात। पूर्व जन्मामध्ये केलेले जे पापपुण्य, त्या पापपुण्य रूप कर्माचे संस्कार बुद्धीमध्ये असतात। त्या संस्कारालाच प्रकृती म्हणतात किंवा काय म्हणतात, स्वभाव म्हणतात। आणि या प्रकृती स्वभावानुसारच ज्ञानी पुरुषाचा देखील व्यवहार होत असतो, म्हणून त्यांच्या व्यवहारामध्ये देखील आपल्याला वैलक्षण्य आढळून येतं। सर्व ज्ञानी पुरुषांचा व्यवहार एक समान नसतो। आपल्याला वाटतं बघ हेही ज्ञानी आहेत, तेही ज्ञानी आहेत, तर त्यांचा व्यवहार कसा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे। सारखा नसतो, कारण सर्व ज्ञान्यांची प्रकृती म्हणा, स्वभाव म्हणा, एक सारखा नसतो।
बोध एकसारखा आहे, पण व्यवहार जो आहे तो काय आहे, भिन्न आहे. काही महात्मे आपल्याला शांती ब्रह्म, अगदी कुणालाही शब्द न बोलणारे, कुणाला कधी न रागवणारे असे आपल्याला दिसून येतील. आणि दुसरे काही महात्मे आपल्याला असे दिसून येतील की ते रागावतात, कठोर बोलतात, कठोर शब्दांचा काय करतात, प्रयोग करतात. हा त्या ज्ञानी पुरुषांच्या प्रकृतीचा काय आहे, तो प्रकृती आहे त्यांची, तो स्वभाव आहे. हे पहा, पुराणादिकामध्ये किंवा शास्त्रामध्ये देखील आपण पाहतो की नाही, श्रीकृष्ण जीवन कसं दिसतंय, भोगी दिसतंय. शुकाचार्य पूर्णतः कसे दिसतात, त्यागी दिसतात. जनक, रामचंद्र इत्यादी हे राज्य करताना आपल्याला दिसतात. वशिष्ठ यज्ञयागादी करताना आपल्याला दिसतात. तरी पण ते सगळे काय आहेत, आत्मज्ञानीच आहेत. व्यवहार काय आहे त्यांचा, वरून भिन्न आहे. कृष्णो भोगी शुकस्त्यागी राजानौ जनक राघवौ वशिष्ठ कर्मकर्ताच पंचैते ज्ञानिन स्मृता. जीवनमुक्ती विवेकामध्ये असं सांगितलेलं आहे. कृष्ण भोगी दिसतात, शुकत्यागी दिसतात, जनक राघव म्हणजे रामचंद्र हे राजे राज्य करताना दिसतात, वशिष्ठ कर्म करताना आपल्याला दिसतात. तरी देखील हे सगळे काय आहेत, ज्ञानीच आहेत. आता जर ज्ञानी पुरुष आपल्या प्रकृती धर्माचं उल्लंघन करू शकत नसेल तर मग सामान्य माणसाबद्दल बोलायचं काही कारणच नाही. जे पोहोचलेले महात्मे आहेत ते सुद्धा आपल्या प्रकृती धर्माला अनुसरूनच वागतात, तर मग सामान्य माणसाविषयी बोलण्याचं काही कारण नाही. हे पहा, प्राण्यांना जी कुकर्म करण्याची प्रवृत्ती होत असते ती सुद्धा काय आहे, त्यांची प्रकृतीच आहे. त्यामुळं त्यांनी कितीही जरी निरोध केला तरी देखील तो व्यर्थच ठरतो. ही गोष्ट या श्लोकामध्ये भगवंतानं आपल्याला सांगितलेली आहे. आत्मज्ञानी सुद्धा प्रकृती स्वभावाचं म्हणजे अदृष्टाचं उल्लंघन करू शकत नाही. त्या अदृष्टाचं, त्याचा जो प्रकृती धर्म आहे त्याचं तो उल्लंघन करू शकत नाही. ठीक आहे, बोधाच्या दृष्टीनं तो त्या भगवत स्वरूपाशी जरी एकरूप झालेला असला तरी देखील शरीराकडून घडणाऱ्या त्याच्या ज्या क्रिया वगैरे आहेत तो सर्व भाग प्रकृती धर्मानुसारच घडत असतो. आता ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचा अर्थ लावताना थोडा व्यंजनेनं लावलेला आहे. त्याचं उदाहरण सांगायचं असेल तर मुलानं वडिलांना विचारलं, मी जेवायला जाऊ का? आता वडील रागावलेले असतील तर ते काय म्हणतील, विषम भुंक्ष्व म्हणजे काय कर, विष खा. याचा अर्थ जेवायला जाऊ नकोस. हेतू असा की शत्रुगृहे भोजनात विषभक्षणम वरम, म्हणजे त्याचं ज्याच्याशी भांडण आहे, शत्रुत्व आहे, अशा माणसाच्या घरी त्या मुलानं विचारलं मी जेवायला जाऊ का? त्यावेळेस वडील काय म्हणाले, विष खा. म्हणजे याचा अर्थ काय, जेवायला जाऊ नको. शत्रूच्या घरी जेवण करण्यापेक्षा विष भक्षण केलेलं चांगलं, तेव्हा जाऊ नकोस. हा अर्थ कोणत्या वृत्तीनं घ्यायचा, व्यंजना वृत्तीनं घ्यायचा. सरळ जर म्हटलं तर वडील म्हटले का खा, विष खा, असा अर्थ त्याचा होईल. ज्या अर्थी ज्ञानी पुरुष प्रकृती धर्माचं अतिक्रमण करू शकत नाही त्या अर्थी मनुष्यानं अतिशय जपून वागावं. इंद्रियांना कौतुकानं देखील लळा देऊ नये असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. याचा अर्थ ते ज्ञानी पुरुष आणि तो अज्ञानी यांच्यात साम्यच आहे असं नाही. तर त्या अज्ञान्यांना सांगायचं की अतिशय जपून वागलं पाहिजे. जर ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या प्रकृती धर्माचं उल्लंघन करू शकत नसेल तर तुझी गोष्ट तर काही विचारायलाच नको. म्हणून इंद्रियांचं कौतुक करू नये. पुढे ज्ञानोबारायांनी त्याच्यावर काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आपल्याला आढळून येतं. ही टीका ज्ञानोबारायांनी जी केली ती जरा व्यंजनावृत्तीनं केलेली आहे असं समजून घ्या. म्हणोनी इंद्रिये एकी जाणतेनी पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करुणी. म्हणोनी एके जाणतेनी पुरुखे कौतुके आदी करुणी इंद्रिये लाळावी ना. म्हणून एके कोणत्याही जाणतेनी पुरुखे जाणत्या शहाण्या मनुष्याने, पण कोणत्याही शहाण्या मनुष्याने कौतुके आदी करुणी कोड कौतुकानं देखील
इंद्रिये लाळाविना इंद्रियांचे लाड पुरवू नयेत. कौतुकानेही पुरवू नयेत आणि कोण्याही शहाण्या माणसाने देखील पुरवू नये. लक्षात आलं. जाणतीने, शहाण्याने, विद्वानाने. येथील जाणता शब्दाचा अर्थ महात्मा, आत्मज्ञानी असा नाही, तर शास्त्रज्ञ, अधिक शिकणारा, पंडित, अजून काही तो पूर्ण बोधाला पोहोचलेला आहे असा अर्थ नाही घ्यायचा. तर एकदम आज्ञानीही नाही आहे आणि पूर्ण महात्माही झालेला नाही, पण त्या मार्गावर तो आहे, जाणता आहे, असा त्या शब्दाचा काय करायचा अर्थ घ्यायचा. ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगतात. नाहीतर मग काही पारमार्थिक लोक असं म्हणत असतात की नाही आम्ही कोण आहोत, राजयोगी आहोत, असं काहीतरी सुंदर सुंदर शब्दांचा काय करतात प्रयोग करत असतात. आणि आम्ही आता यथेच्छ विषय उपभोगले तरी देखील हरकत नाही असं काय करतात सांगत असतात. आता आम्हाला काही बाधा होणं शक्य नाही असं भासवत असतात अज्ञानी जनांना. म्हणून ते म्हणतात जाणतेनी पुरुषे. कुणी जाणता जो मनुष्य, शहाणा जो मनुष्य आहे, त्यानं सुद्धा कोड कौतुकानं ही इंद्रियांचे लाड पुरवू. इंद्रिय लाळलेली जरी कौतुके तरी आक्रमीला देख दुःखे सांसारिके. सांसारिक दुःखानं तो घेरल्या जातो. जरी तो स्वतःला जाणता म्हणत असला आणि इंद्रियांचे कोड कौतुक पुरवत असला तरी देखील. आता गोष्ट अशी आहे, विषयांकडं धाव घेणं हा त्या इंद्रियांचा काय आहे, स्वभाव आहे. हे इंद्रिय कधी फसवतील. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही. इंद्रियांचा काय आहे, हा स्वभावच आहे की विषयांशिवाय या जगात दुसरं काहीच रमणीय नाही आहे. हा त्या इंद्रियांचा स्वभाव असल्यामुळं स्वाभाविकपणे ते इंद्रिय विषयांकडे धाव घेणार आहेतच. त्या पराईंची खाणी व्यतृणत स्वयंभूस तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन. कठोपनिषदामध्ये देखील वचन आहे. श्रुती म्हणते, म्हणजे यमाच्या मुखामध्ये, पराईंची खाणी व्यतृणत स्वयंभू. स्वयंभू परमात्म्यानं या इंद्रियांना बहिर्मुख बनवून जणू काही त्यांच्यावर अत्याचारच केला, जणू त्यांची व्यतृणत हिंसाच केली की काय त्या परमात्म्यानं. कारण ती आतमध्ये बघायला तयारच नाही. सगळी धाव त्यांची कुठे आहे, बाहेरच आहे, विषयांकडेच आहे. हा त्यांचा काय आहे, स्वभाव आहे. त्यांना निर्माणच तशा रीतीनं केल्या गेलेलं असल्यामुळं स्वाभाविकपणे ते इंद्रिय विषयांकडे धावतच असतात. तो विषय निषिद्ध जरी म्हणून मानलेला असला तरी देखील इंद्रिय त्याकडे काय करतात, धावच घेतात. हिची पाचे द्वारी ज्ञानाशी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. ज्याप्रमाणे पशु ते गुरढोर त्या हिरव्या चाऱ्याला पाहून काय होतात, थांबवून जातात, त्याप्रमाणे या इंद्रियांना ते विषय पाहिले की ते विषय सेवन करावे वाटतात. इंद्रियांचा प्रताप हा मोठा आहे. ब्रह्मादी देवांना आणि पूर्वी होऊन गेलेल्या अनेक ऋषी मुनींना देखील त्यांनी हैराण केलेला आहे. त्या एक कथेच्या संबंधानं एक स्मृतीतला श्लोक त्याला जोडला जातो त्या कथेला. कुणाच्या, व्यास आणि जैमिनीच्या कथेला सर्वांना ज्ञात आहे. मला फक्त श्लोक सांगून त्याचा अर्थ सांगायचा आहे. कथा भाग काही सांगत बसण्यात तात्पर्य नाही आहे. मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा न विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती. मनुस्मृतीतला हा श्लोक आहे. तो त्या कथेशी जोडला जातो. मात्रा स्वस्त्रा दुहित्रा. मला वाटतं पाठीमागं देखील आपण याचं थोडंसं दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करत असताना स्थितप्रज्ञ लक्षणात हा विषय आला, त्यावेळेस हा श्लोक मी सांगितला होता आपल्याला. एका आसनावर बसू नये, कारण बलवान इंद्रिय ग्रामो, इंद्रिय समुदाय हा अत्यंत काय आहे, बलशाली असल्यामुळं विद्वांस विद्वांसमपि कर्षती. विद्वान माणूस सुद्धा काय होतो, पतित होण्याचा संभव असतो. म्हणून
ज्ञानी पुरुषानेही इंद्रियांना लळा देऊ नये, त्यांचे कोड कौतुक पुरवू नये. कारण तसं केल्यास तो काय होतो, पतित, त्याला आरूढ पतित म्हणतात. आपण बघून आलो बघा, दुसऱ्या अध्यायाचा आपण विषय काढला, तिथं उदाहरण दिलं होतं. नाव जरी ती पूर्ण नदी पार करून थडीला आलेली असली, पण पुन्हा जर उलटा वारा सुटला, जैसी नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता आपाओ पावे. आता पैल तीराला गेला 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 असं म्हणता म्हणता त्या नावेतून उतरण्याच्या अगोदर काही क्षणभर जरी सोसाट्याचा उलटा वारा सुटला, तर ते पहिलं तीराला पोहोचलेली नाव सुद्धा पुन्हा त्या नदीच्या मध्यभागामध्ये तो वारा घेऊन येतो. तैसी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिय लाळलेली जरी कौतुके, तरी आक्रमेला देख दुःखे संसारिकी. ठीक आहे, शरीर निर्वाहापुरतं विषय सेवन करावं लागतं, करावंच लागतं. लक्षात, करावं लागतं काय, करावंच लागतं. पण आपण काल पाहिलं होतं, लाड शब्दाचा अर्थ कामापेक्षा जास्त विषय, वाजवीपेक्षा जास्त विषय त्या इंद्रियांना देणं, त्याला काय म्हणतात, लाड म्हणतात. आता ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचं ते शब्द स्पर्श रूप सगंध हे विषय आहेत, ते तर ते सेवन करणारच की नाही, आणि करावे लागणारच ना. आता नेत्रेंद्रिय आपल्याला दिलेलं आहे रूप विषयाचं ग्रहण करण्याकरिता, डोळे झाकून चालेल का? हा, फक्त त्याने निषिद्ध विषयांचं सेवन करायचं नाही. कान दिलेले श्रवणेंद्रिय शब्द विषय ग्रहण करण्याकरिता, म्हणून मग काय कान आता बंदच करून टाकायचे का? चांगलं तर ऐकावं लागेलच की नाही, वाईट ऐकायचं नाही. परमार्थाला बाधक, आपल्या हिताला जे प्रतिबंध करेल अशा विषयांचं सेवन करायचं नाही, आणि कोणत्याही विषयाचं अतिरिक्त सेवन करायचं नाही. म्हणून इंद्रिय एके जाणते पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुनी. आणि जर त्या इंद्रियांचा लाड केलाच तर मग ते कसं, तर ते म्हणतात, हा गा सर्पेशी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हाला हल जिरेल सेविलिया काई. हा गा सर्पेशी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, हळाहळ सेविलिया जिरेल काई, सांगे. हा 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 विचारतात, असं होईल का? अरे हा गा, अरे सर्पेशी खेळो येईल, सापा बरोबर खेळता येईल काय, विचारतात ते. जो कोणी म्हणेल जाणत्या पुरुषानं इंद्रियांचे कोड कौतुक पुरवले तर काय हरकत आहे, अज्ञान्यांचं ठीक आहे, पण जो जाणताय तो तर सावध आहे ना. ते म्हटले नाही, सापाशी खेळता येईल का, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, किंवा वाघाचा सहवास सिद्धी जाईल, यशस्वी होईल का? वाघाशी ठेवलेला संबंध यशस्वीपणानं सिद्धीला जाईल का? म्हटले नाही, ओळखीचा आहे वाघ. जमेल का तसं? नाही, तो ओळख नाही दाखवणार. कुठे वाघ गेले का? दोन वाघ आले. की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हला हल सेविलिया जिरेल काही, अथवा हला हल घेतले असता ते पचेल काय, सांगे. सांग बरं, तूच सांगा. हागा सर्पेशी खेळो येईल, सापाबरोबर खेळता येईल का? इंद्रियांना लळा देऊन आत्मस्थिती टिकवणं किती कठीण आहे ते ज्ञानमहाराज सांगतात दृष्टांतानं. हे पहा, असं मी वाचलं होतं कुठं, स्वामी विवेकानंदांच्या साहित्यामध्ये असं वाचलं होतं. त्यांनी उदाहरण म्हणून सांगितलं होतं, हे भूताप्रेतांची उपासना करणारे जे लोक, त्यांच्याविषयी बोलताना उदाहरण म्हणून त्यांनी हे दिलं होतं. हे सर्प पकडणारे, सर्प मित्र वगैरे या लोकांचं उदाहरण दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, ते भूताप्रेताची उपासना करणारे शेवटी भूतयोनीलाच जातात. भूतानी यांती भूतेज्या, भूताप्रेताची उपासना करणारे भूत योनीलाच जातात. ठीक आहे, ते मेल्यानंतर भूत योनीला जातील, ही गोष्ट तर शास्त्र सिद्ध आहे, गीतेनंच सांगितलेली आहे. पण मरण्याच्या अगोदरही त्यांना भूतच काय करतात, पछाडतात. चांगली जाणकारी ज्यांना आहे, मांत्रिक वगैरे जे आहेत, पंचाक्षरी वगैरे जे आहेत,
त्यांना ती भूतच काय करतात, पछाडतात. त्यांनी सांगितलं कसं, ते म्हटले जे सर्पमित्र वगैरे सर्प पकडणारे वगैरे लोक असतात गारुडी, बहुतांशी ते सर्पदंशानेच मृत्यू पावतात. आता आपण तर भीतोच सर्पां, पण जे लोक गारुडी वगैरे जे लोक आहेत, ज्यांचा नेहमीचा काय आहे, नेहमीचं ते कामच आहे, पण त्यांना सुद्धा त्या सापाबरोबर म्हणजे सर्व काळ आनंदानं नाही राहता येईल असं आहे. त्या सर्प धरणाऱ्या गारुड्यांपैकी पुष्कळ सर्पदंशानंच आपल्याला मेलेले आढळतात. तुकोबराय म्हणतात की नाही, तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवू नये, त्यांना वंदन करावं, ठीक आहे, त्यांच्यातही नारायण आहे, पण त्यांना काय करू नये, शिवू नये, कारण त्यांच्यातला नारायण त्याचा प्रसाद देण्याची तऱ्हा वेगळी आहे. त्याच्यामुळं वंदन करावं, दुरून शिवू नये. म्हणून हा गा सर्पेशी खेळू येईल, सापाशी खेळता येईल का, नाही, जीवानिशी जावं लागेल. व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, वाघांचा सहवास सिद्धीला जाईल का, यशस्वीपणानं सिद्धीला जाईल का, नाही. या सर्कशीमध्ये वाघांना खेळवणारे लोक असतात, पण त्यांनाही वाघानेच मारल्याची काय आहेत, उदाहरणं आहेत. त्या वाघाच्या हल्ल्यानंच काय होतात, ते मृत्युमुखी पडत असतात. की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. ठीक आहे, अभ्यासाचं महत्व सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे. ठीक आहे, अभ्यासानं त्यांना प्रांजळ बनवता येईल इथपर्यंत सांगितलंय, पण इथं शब्द ज्ञानोबा चुकून नाही वापरणार. सिद्धी जाईल, त्यांचा संसर्ग सिद्धीला जाईल का शेवटला जाईल का, ते आपल्याशी प्रेमळ झालेले दिसतील, त्या चापकाच्या फटक्याच्या भीतीनं तो जो सांगेल तो रिंग मास्टर तसं करताना ते दिसतील, पण शेवटपर्यंत जाईल का, नाही. की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हलाहल जिरेल सेविलिया काही हलाहल, त्या समुद्र मंथनातून निघालेलं भयंकर जहाल असं विष. भगवान शंकरांना सुद्धा त्या विषानं बाधा केली. कंठ काय झाला त्यांचा, निळा झाला, निळकंठ नाव त्यांना काय झालं, प्राप्त झालं. मग आता भगवंताला सुद्धा जर त्या कंठाला का होईना काय केली बाधा, जर त्या विषानं केलेली असेल, समस्त सृष्टीचं नष्ट होऊ पाहत होती, भगवंतानं दया करून काय केलं, ते प्राशन केलं. ते जे विष आहे सामान्य माणसाला पचेल काय, असं काहीतरी दूध किंवा काही पेय पदार्थ पेल्यासारखं पिला आणि ते त्याला पचलं, असं होईल का कधी, साधं विष पचणार नाही. तर थोडं काहीतरी विषबाधा झाली अन्नातून तरी देखील काय होतात, माणसं मृत्युमुखी पडतात, आजारी पडतात की नाही. एकदम असं जे हाल विषच नाही, काहीतरी ते अन्न शिजवताना थोडं बहुत मागं पुढं काही झालं तरी देखील काय होतात, विषबाधा होते, लोकांना विषानं ग्रस्त होतात. हल विष जिरेल काय, पचेल काय. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा, सगळ्या विषांना एकत्र आणून जर तयार केलं तर म्हटले तर ते काय होतंय, काळकूट विष. काळकूट विष म्हणजे कसं, जगामध्ये जेवढे जहाल 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 विष आहेत ते एकत्र केले तर मग ते तसं तयार होईल, असं आहे. ते जिरेल का म्हणजे पचेल का, हलाहल प्याल्यानंतर ते चांगल्या प्रकारे पचेल काय, सांग बरं. अजून विचारतात, देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नोहे देखे खेळता अग्नी लागला. तो जैसा उधवला मग न सावरे, तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नोहे देखे. देखे म्हणजे पहा, खेळता 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 अग्नी लागला, आग लागली, तो जैसा उधावला आणि ती जशी भडकली. हे बघ, त्या खोलीत अशी खेळता खेळता ठिणगी उडाली, घराला काय लागली, आग लागली, आणि ती जर काय झाली भडकली तर मग न सावरे, मग आवरत नाही. ती भडकलेली आग काही केल्या जशी आवरली जात नाही. तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोही, त्याप्रमाणे इंद्रियांचे जर काय केले
लाड केले, इंद्रियांना विषयांचा लळा लावला, तर तो परिणामी चांगला नसतो, भला नोही. देखे खेळता अग्नी लागला, खेळताना मौज म्हणून. हा सूर्याचं पिलू म्हणा. दिवाळीमध्ये मुलं काय करतात, फटाके वाजवतात, रॉकेट, त्या फटाक्याचे प्रकार ते पेटवतात, आणि मग खेळता खेळता एखाद्या घराला, एखाद्या गवताची गंजी असेल, घर असेल, त्याला काय लागली, आग लागली. आणि मग ती आग लागलेली जर भडकली तर ती काय होतं, आवरणं काय होतं, शक्य होतं. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. आपण बघून आलो विषय. अर्जुना ऐके, ज्याप्रमाणे विस्फुल्लिंग लागे इंधना, त्या इंधनाचा साठा आहे आणि त्याला थोडीशी ठिणगी लागली आणि मग तो अग्नी भडकला, तर तो त्रिभुवना पुरोशके, त्रिभुवनालाही जाळण्याचं काय असतं त्याच्यामध्ये सामर्थ्य. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला. ज्याप्रमाणे तो खेळताना अग्नी लागला आणि तो जैसा उधवला, मग न सावरे, मग भडकला, तर तो काय होत नाही, आवरत नाही. तैसा इंद्रिया लळा दिधला भला नव्हे. त्याप्रमाणे इंद्रियांचं लालन केलं तर ती काय होतात, स्वैर होतात, आणि मग निषिद्ध विषयांचं देखील काय करू लागतात, सेवन करू लागतात, आणि त्याचा परिणाम अधोगती प्राप्त होते. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नव्हे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. अर्जुना, एरवी तरी या पराधीना शरीरा नाना भोग रचना का मिळवावी. अर्जुना, ही रवी तरी आपण जर आणखी एका रीतीनं विचार करून पाहिलं, दुसऱ्या दृष्टीनं आपण जर पाहिलं, तर या पराधीना शरीरा, ह्या परतंत्र शरीराकरिता नाना भोगरचना का मिळवावी. अनेक भोग्य पदार्थांची जुळवाजुळव का म्हणून करावी. या प्रकृतीच्या अधीन असलेल्या, पराधीन असलेल्या शरीराकरता अनेक भोगांचे प्रकार का म्हणून जमवावेत, असं विचारतंय. इरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, कसं आहे शरीर, पराधीना शरीरा, परतंत्र असलेल्या या शरीराकरिता. आता शरीर हे काही जीवात्म्याचे नाही आहे. शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये काय आहे, महद अंतर आहे. हे शरीर काय आहे, पराधीन आहे, प्रकृतीच्या काय आहे, अधीन आहे. जे गुणेंद्रिय धोकटी म्हटलेलं आहे, देह दाखून धातूंची त्रिकुटी, पाच मिळावा ओकटी दारुण हे. देह तो पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्मे मृत्यूच्या. आणि हे आपल्याला प्राप्त झाले. अगा कर्मे जे उरावे, तैती सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहाय. आणि हा जो देह आहे प्राप्त झालेला, देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मिकासीण वाहू भार. देह काय आहे, प्रारब्धाधीन आहे, प्रकृतीच्या अधीन आहे. देहासंबंधी बोलताना असंच संतांनी बोललेलं आढळतं आपल्याला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. त्यामुळं आपलं कर्तव्य सोडून या पराधीन शरीराकरिता भोग मिळवून त्याचा काय फायदा होणार. हा, या शरीराच्या माध्यमातून आपण स्वधर्माचं आचरण करावं आणि आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन जावं. हे सोडून या पराधीन असलेल्या शरीराकरिता नाना प्रकारचे भोग मिळवून त्याचा काय उपयोग होणार. कारण कितीही आपण या पराधीन शरीराकरिता नाना प्रकारचे भोग मिळवले तरी ते अंती आपल्याला काय करणार आहे, दगाच देणार आहे. वाटत नाही म्हणून तर चाललंय सगळं. आणि ते पराधीन आहे हे वाटावं म्हणून हे शिकायचं. कारण शरीर पराधीन आहे हे फक्त कोण सांगतील, संतच सांगतील. व्यवहारातील लोक सांगणार नाहीत. पराधीन काय, शरीर ते आपलं स्वरूपच आहे असंच आपल्याला काय करतील, सांगतील. त्यांच्या संगतीमध्ये आपली ते आत्मबुद्धी काय होईल, अधिकच दृढ होईल. आणि आपण देखील त्यांच्या संगतीमध्ये या पराधीन शरीराकरिता नाना प्रकारची भोगरचना मिळवण्याचाच काय करू, अहोरात्र प्रयत्न करू. आणि कितीही मिळवलं तरी ते आपल्याला काय वाटेल,
कमीच वाटेल. कोणाच्या संगतीत? संसारी लोकांच्या संगतीमध्ये. आणि साधूच्या संगतीत आलं तर आपल्याला लक्षात येईल की देहाला लागतंय तरी काय म्हणून. सांगू का आता? विषयांतर नाही व्हायचं पण सांगतो एक थोडस, एक अर्धा मिनिट. साधूंच्या संगतीत आल्याचा लाभ काय बुवा? साधूंच्या संगतीत आल्यानंतर आपल्याला जीवन जगण्याची दिशा कशी काय प्राप्त होते लोक म्हणतात. तर गोष्ट अशी आहे, तुम्ही व्यवहारातील लोकांची संगती करा, कितीही नाना प्रकारचं द्रव्य मिळवा, संपत्ती मिळवा, ती काय वाटते? कमीच वाटते. कारण तुम्हाला कोणीही संसारी मनुष्य असा स्वस्थ बसलेला दिसूनच येणार नाही. कितीही मिळवलं तरी तो मिळवण्याचा प्रयत्नच करताना दिसणार. त्यामुळे त्याच्याकडे बघून आपल्याला देखील तशीच काय होईल? बुद्धी होईल. आपली प्रकृती देखील काय होईल? तशीच होऊन जाईल. आणि साधूंच्या संगतीत आल्यानंतर काय आपल्याला प्रेरणा मिळते? तर आपल्याला ही प्रेरणा मिळते की बाबा ज्या सुख समाधानासाठी आम्ही अहोरात्र विषयांचं संपादन करतो आहोत, म्हणजे विषय जमवतो आहोत, विषयांचा संग्रह करतो आहोत, त्या विषयातील काहीच विषय याच्याकडे नसताना देखील आमच्या लाखपट समाधान याच्या चेहऱ्यावर दिसतं. साधूच्या चेहऱ्यावर समाधान असतं की नाही? साधूकडे लोक जे जात असतात त्याचं कारण काय असतं? जे यांच्याकडे नसतं ते त्याच्याकडे असतं. कधीतरी सांगितलं असेल मी. दूर बसलेला असतो साधू कुठेतरी कड्या कपाऱ्यांमध्ये, डोंगरामध्ये. काय असतं तिथं? जीवन निर्वाह करता आवश्यक असले अत्यावश्यक अशा काहीतरी थोड्याफार गोष्टी असतील. अन्न शिजवण्याची काही भांडी-कुंडी, निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा, एवढंच त्याची सामग्री असते की नाही? पण त्याच्या भेटीला कोण जातात? राजे लोक जातात की नाही? धनवंत लोक जातात की नाही? मोठ्या गाडीत बसून जातात की नाही? किती लाखाच्या, तुम्हाला ठाऊक आहे बाबा, 50 लाखाच्या गाडीत बसून जातात. कुणाकडे? ज्याच्याकडे सायकल सुद्धा नाही. का जातात? कारण जे यांच्याकडे नाही ते त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे जे आहे यांच्याकडे नाही आहे. आपल्याला ते साधूच्या संगतीत हे शिकायला भेटतं की जीवन जगण्यासाठी फार काही लागतं असं नाही. त्या अज्ञानांच्या संगतीत मात्र आपली देहबुद्धी अधिकच काय होत चालते? दृढ होते. आणि किती मिळवलं तरी ते काय वाटतं? कमीच वाटतं. साधूच्या संगतीत मात्र संतुष्टीसाठी, तृप्तीसाठी फार काही लागतं असं नाही, एवढं कळतं माणसाला. त्या दृष्टीनं जर बघितलं तर. पण तशा साधूंकडे गेलं तर, नाहीतर तुमच्याकडे जे नाही ते त्यांच्याकडे असेल तर तुमची बुद्धी आणखी खराब होऊन जाईल. तुम्ही जर त्यांनाच साधू मानत असाल तर. बरं, कोणते साधू? योग्याची संपदा, त्याग आणि शांती असा महात्मा असेल तर. नाहीतर त्याने सुद्धा तुम्ही ज्याला संपत्ती म्हणता तीच जर गोळा केली असेल तर मग जमलं, दोघांचंही कल्याणच झालं समजायचं. असो, थोडं विषयांतर झालं. असो, एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. हे पराधीन आहे शरीर, देह जाईल जाईल, याची काळोबा खाईल. कारे नुमजशी दगडा, कैचे हत्ती घोडे वाडा. लक्षात आलं का? हे पराधीन आहे, एक दिवस काय होणार आहे? जाणार आहे. ज्या शरीराकरिता आपण हे सर्व काही मिळवलेलं आहे ते शरीरच मुळी राहणार नाही आहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, या पराधीना शरीरा, का नाना भोगरचना मिळवावी. भोगरचना, निरनिराळ्या भोगांची जुळवाजुळव, वेगवेगळे प्रकारचे असलेले भोग. आता शास्त्रामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अनंत अनंत जे भोग आपल्याला जगात दिसतात त्याचं 8 प्रकारचं काय केलं, 8 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. सुगंध वणिता वस्त्र, गीत तांबूल भोजनम, शय्याच कुसुमम चैव, भोगाष्टकम उदाहृतम, अष्टभोग भोगणे माती नाही चढ. अष्टभोग, भोग किती सांगितले? 8 प्रकारचे सांगितलेले आहेत. त्यात पुन्हा एकाचे अनेक काय आहेत? प्रकार आहेत. आता सुगंध हा एक भोग सांगितला, त्याच्यात कितीतरी काय आहेत? प्रकार आहेत. त्यातले जाणकार लोकांना ठाऊक आहे. वस्त्र, वस्त्राचे काय एक प्रकार आहेत? किती प्रकार, एका माणसाकडे किती प्रकारचे काय असतात? वस्त्र असतात. असं भोजन, भोजनाचे निरनिराळे काय आहेत? प्रकार आहेत. असे हे जे भोग आहेत, आणि ते भोग या पराधीन असलेल्या शरीराकरिता काय करतात? लोक मिळवतात. भगवंत म्हणतात अर्जुना, एरवी जर विचार करून पाहिलं तर या प्रकृतीच्या अधीन असलेल्या, या पराधीन असलेल्या या शरीराकरिता
अनेक प्रकारचे भोग किंवा भोगाचे जे अनेक प्रकार ते का म्हणून जमवावेत, का नाना भोगरचना मिळवावी. आपण सायासे करुनी बहुते सकळ ही समृद्धी जाते, उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. आपण बहुते सायासे करुनी सकळ ही समृद्धी जाते, उदो वस्तू या देहाते प्रतिपाळावे का. आपण बहुते सायासे करुनी पुष्कळ कष्ट करून संपादिलेले हे जे सकळही समृद्धी जाते, सर्व प्रकारचे ऐश्वर्य, त्या ऐश्वर्याने उदो असतू म्हणजे रात्रंदिवस या देहाते या शरीराची प्रतिपाळावे का, जोपासना का करावी. उदयापासून आस्तापर्यंत रात्रंदिवस या देहाचं पालन का करावं. आपण सायासे करुनी बहुते सकळ ही समृद्धी जाते, समृद्धी जाते सर्व प्रकारचं ऐश्वर्य. हे पहा, आता आपल्याला हव्या अशा ज्या वाटणाऱ्या वस्तू आहेत, थाटामाटाच्या ज्या वस्तू आहेत, त्या संपादन करण्याकरिता काय लागतं, पैसा लागतो की नाही, धन लागतं. मग तो पैसा मिळवणं हे काही सोपं काम आहे का. त्याच्याकरिता सायास करावे लागतात की नाही, करावे लागतात. तथैव परिपालने, पुन्हा तो सांभाळण्यामध्ये क्लेशच आहे. नाशे दुःखम, त्याचा नाश झाला तरी देखील काय आहे, दुःखच आहे. व्यये दुःखम, खर्च झाला तरी देखील काय आहे, दुःखच आहे. धिगरधान क्लेशकारी ना हा. त्यामुळं अशा क्लेशकारक अशा अर्थाचा आम्ही काय करतो, धिक्कार करतो. त्यांचे शब्द आहेत ते महापुरुषांचे, ज्यांना अर्थ अनर्थ रूप दिसतोय. लक्षात आलं. तसा त्या स्तरानं जर विचार करत गेलो तर ते काय आहे, अगदी खरं आहे. सामान्यांकरता सांगताना मात्र त्यांनी तसं सांगितलेलं नाही. ठीक आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, पण हे एक व्यावहारिक स्थितीवर सांगितलेलं आहे. त्याचं नैतिक जीवन, व्यावहारिक जीवन जगत असताना त्याला त्या धनाची काय आहे, आवश्यकता आहे. पण ज्यावेळेस अध्यात्माचा विचार येतो, आत्म्याचा प्रांत सुरू होतो, त्यावेळेस तिथून पाहत असताना मात्र अर्थ हा काय वाटतो, अनर्थच वाटला पाहिजे. अर्थम अनर्थम भावय नित्यम. भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी सांगितलं, अर्थ हा अनर्थ आहे असं काय कर, नित्यचिंतन कर. अर्थानाम अर्जने क्लेश. तुम्ही पहा, पैसा काय सहजासहजी मिळतो का, मिळवण्यात देखील काय आहे, कष्ट आहे. पुन्हा त्याचं सांभाळण्यातही कष्ट आहे. नाश झाला, चोराने चोरीच करून केली तर दुःख. हा त्याच्या मागे धनाच्या द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा. एवढे कष्ट जर त्याच्या मागे आहेत तर मग इतके कष्ट करून मिळवलेल्या सर्व भोग्य वस्तू कोणासाठी, देहासाठी, शरीरासाठी. या शरीरा पराधीन असलेल्या शरीरासाठी. आणि हे शरीर शेवटी येथेच राहत. आणि मरणोत्तर जीवा बरोबर कोण जातं, फक्त कर्म जातं, त्याचं कर्म जात असतं. धन आणि भूमऊ म्हणतात की नाही, पशवश्च गोष्टी भार्यागृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. त्याच्या बरोबर त्याची कोण जातात, कर्म जातात. आणि ज्या देहासाठी त्यानं हे सर्व एवढं कष्ट करून सायासे करुणी म्हटले ना, आपण सायासे करुणी बहुते सकळही समृद्धी जाते, उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. आपण पुष्कळ कष्ट करून सर्व संपत्ती खर्च करून, उदो असतू म्हणजे रात्रंदिवस या क्षण भंगुर देहाचं प्रतिपाळन का करावं. उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. पर सर्वस्वेशी नोणी येथे आर्जवावी संपत्ती जाते, तेणे स्वधर्मू सांडूनी देहाते पोखावे काही. येथे सर्वस्वे शिणोणी संपत्ती जाते आर्जवावी, स्वधर्म सांडूनी तेणे देहाते पोखावे काही. येथे या लोकांमध्ये सर्वस्वे शिणोणी सर्व प्रकारे कष्ट करून संपत्ती जाते आर्जवावी, सर्व प्रकारची संपत्ती काय करावी, मिळवावी. या लोकांमध्ये सर्व प्रकारचे नाना प्रकारचे कष्ट करून
सर्व प्रकारची काय करावी, संपत्ती मिळवावी आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून स्वधर्म सांडूनी तिने दे हाते पोखावे काही. मग आपला धर्म टाकून त्या संपत्तीच्या माध्यमातून केवळ देहाचं पोषण करावं काय. आता ती संपत्ती जी आहे, ती जी प्राप्त होणार आहे, ती कष्ट करूनच प्राप्त होणारी आहे. सर्वस्वे शिणोणी येथे, या देहात म्हणा किंवा या लोकात म्हणा, सर्व प्रकारे कष्ट करून नानाविध संपत्ती मिळवावी आणि स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीनं केवळ नश्वर देहाचंच काय म्हणून पोषण करावं. ठीक आहे ना. सर्वस्वे शिणून सर्व प्रकारे कष्ट करून संपत्ती जाते अर्जवावी, नाना प्रकारची संपत्ती मिळवली. पण त्या संपत्तीच्या माध्यमातून जर स्वधर्माचं पालन केलं तर तो मोक्षाच्या कुठेतरी जवळपास जाईल ना. तसं न करता सर्वस्वे शिणून ही संपत्ती जात म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य काय केलं, मिळवलं आणि त्यानं काय केलं, स्वधर्म सोडून दिला आणि देहालाच काय केलं, पुष्ट केलं. देहाते पोखावी काय, देहाचंच काय म्हणून पोषण करावं. सर्वस्वी शिणवणी येते. हे पहा, आपण पाठीमागे बोललो होतो की नाही, आपल्याला प्राप्त झालेली प्रत्येक गोष्ट ही स्वधर्म पालनामध्ये सहाय्यक म्हणूनच प्राप्त झालेली आहे. जो गृहस्थाश्रमी पुरुष आहे की नाही, त्याला स्त्री, धन, पुत्र इत्यादी जे प्राप्त असतात ते कशासाठी, स्वधर्माचं पालन त्याच्याकडून चांगलं व्हावं. त्या स्वधर्म पालनाला सहाय्यक म्हणून या गोष्टी काय झाल्या असतात, प्राप्त झालेल्या असतात. मी सांगितलं होतं पाठीमागे देखील, त्या गृहस्थी पुरुषाला प्राप्त असलेली पत्नी ही सुद्धा कशासाठी प्राप्त झालेली आहे, स्वधर्म पालनात ती सहयोगिनी म्हणून प्राप्त झालेली आहे. पत्नीला जेवढे काही शब्द आहेत पर्यायी संस्कृत भाषेमध्ये, सहधर्मचारिणी हा शब्द आहे. म्हणजे धर्म पालनामध्ये त्याला सहाय्यक. ती पत्नी देवानं त्याला कोणत्या कामासाठी दिली, स्वधर्म पालनामध्ये सहाय्यक म्हणून दिली. पुत्र कोण्या कामासाठी दिला, स्वधर्म पालनात सहाय्यक म्हणून दिला. संपत्ती जी प्राप्त झाली असेल, बळ बुद्धी इत्यादी जे प्राप्त झालं असेल, कशाकरिता दिलं, स्वधर्म पालनासाठीच दिलं. किंवा आपण कष्ट करून जी संपत्ती प्राप्त करतो, द्रव्य मिळवतो, ते सुद्धा कशात व्यय केलं पाहिजे, आपण स्वधर्माचरणामध्येच काय केलं पाहिजे, व्यय, त्याचा व्यय झाला पाहिजे. बरं म्हणतात की नाही. म्हणून स्वधर्मी जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी. स्वधर्म पालन करून न्याय्य मार्गानं द्रव्य मिळवावं. ठीक आहे, ते मिळवताना सायासच करावे लागतील, सहजासहजी मिळणार नाही. कष्टाने मिळवावं, पण त्या मिळवलेल्या संपत्तीचा उपयोग स्वधर्मात केला पाहिजे. त्या स्वधर्मात करायचं सोडून तेने स्वधर्म सांडून ते हाते पोखावे काही. जो देह मुळी राहणार नाही त्याच्या पोषणाकरिता एवढे कष्ट करून मिळवलेली संपत्ती काय करतो, खर्च करतो. आणि त्याग कशाचा करतो, स्वधर्मात. खरं तर काय केलं पाहिजे, स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. सर्वस्वे शिणोणी येथे आर्ज व्हावी संपत्ती जाते, तेणे स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. स्वधर्म आपापल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म, मनुष्यानं वास्तविक पाहता स्वधर्माचंच काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. कारण त्या स्वधर्म पालनानं त्याला अंततः शाश्वत अशा मोक्ष सुखाची काय होईल, प्राप्ती होईल. तो स्वधर्म टाकून देहाकरता भोग मिळवण्यात आयुष्य वेचले असता देह आणि मोक्ष या दोन्ही गोष्टींना तो मनुष्य काय होईल, अंतरेल आणि जन्म मृत्यू रूप पाशातच काय होईल, अडकून जाईल. देह तर तो टिकणार नाहीच, पण त्या संपत्तीचा उपयोग स्वधर्मात केला असता तर मोक्षाच्या जवळपास गेला असता तर तो मोक्ष देखील काय होईल, दूर राहील. आणि शरीर तर टिकणार नाहीच आहे, ते पराधीनच आहे. आणि तो जन्म मृत्यू रूप पाशामध्ये काय होईल, अडकेल. तेवी स्वधर्मो साकडू देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. स्वधर्माकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मोक्ष सुखाला आपण काय होऊ, अंतर पडेल. म्हणून सर्वस्वे शिणोणी येथे आर्जवावी संपत्ती जाते, तेणे स्वधर्म सांडून दे हाते पोखावे काही. आता गोष्ट अशी आहे, संतांच्या दृष्टीनं केवळ संपत्ती मिळवणं आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून या शरीराचं पोषण करणं हे अधमाचं काय आहे,
लक्षण आहे. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. तुकोबाराय काय म्हणतात? पिंड पोसावे हे ज्ञान कोणाचं? अधमाचं. विलास मिष्टान्न करोनिया शरीर रक्षावे हा धर्म बोलती. काय असे हाती तयाची या ते म्हणतात शरीर रक्षण करणं हाच काय आहे म्हणतात धर्म आहे. त्या शरीराच्या हातात तरी काय आहे? शरीर तरी तुझ्या हातात आहे. लक्षात आलं का? म्हणून आहे त्या देहाचा स्वधर्माकरिता काय करायचा आहे? उपयोग करायचा. त्या शरीराच्या माध्यमातून मिळवलेली जी संपत्ती जात आहे, सगळं ऐश्वर आहे, त्याचा देखील उपयोग कशात करायचा? स्वधर्मातच करायचा आहे. पण स्वधर्मात न करता त्याने स्वधर्म सांडून ते हाते पोखावे काही. आणि जरी एखाद्याने असं केलंच, काय केलं? सर्वस्वी शिनोणी येथे सर्व प्रकारचे कष्ट करून अर्जबावी संपत्ती जाते, नाना प्रकारची काय केली? संपत्ती मिळवली. आणि त्याने स्वधर्म सांडून ते हाते पोखावे काही. स्वधर्माचा त्याग करून नंतर त्या संपत्तीनं काय केलं? नश्वर देहाचंच काय केलं? पोषण केलं. पोषण करावं का असं विचारतात देव. पण एखाद्याने केलंच, करू नये पण केलंच, तर ते राहील का? मग हे तो पाच मिळावा शिखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. मग हे तव पाच मेळावा शिखी पंचत्वा अनुसरेल. ते वेळी आपुला केला शिणू के गिवसावा. मग म्हणजे हे अखेर. बरं, एखाद्याने काय केलं? मी म्हटलो त्याप्रमाणे कष्ट करून संपत्ती नाना प्रकारची मिळवली आणि स्वधर्माचा त्याग करून केवळ त्या नश्वर देहाचंच काय केलं? पोषण केलं. ते राहील का ते शरीर? नाही. मग हे तो पाच मेळावा. अखेर हे शरीर तर काय आहे? पंचमहाभूतांचंच काय आहे? संमिश्रण आहे. पाच मेळावा शेखी पंचत्वा अनुसरेल. शेखी म्हणजे सरते शेवटी. पंचत्वा ते पंचभूतातच काय होईल? विरून जाईल. त्यावेळी आपुला केला शिणुके गिवसावा. त्यावेळी आपण केलेला शीन, आपण केलेले श्रम कुठे शोधायचे? कुठे सापडतील ते श्रम? इतके कष्ट करून म्हटले संपत्ती मिळवली होती आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून स्वधर्म सोडून काय केलं होतं? शरीराचंच पोषण केलं होतं. आणि शेवटी हे पंचभूतातच काय होणार? विलीन होणार. कारण हे पंचमहाभूतांचाच काय आहे? जमाव आहे. पाचाचा शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचकृत पंचमहाभूतापासून तयार झालेला आहे. आणि त्या पंचमहाभूतांचा हा जमाव आहे. शेवटी काय होणार आहे? पंचभूतातच विलीन होणार आहे. मग त्यावेळी आपण केलेले कष्ट कोठे शोधावेत? पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. लाविला सबळ अहंकार त्या पाठी तुकोबाराय म्हणतात पंचत्वा अनुसरेल. पंचभूतांनाच ते काय होतील? शरीरातील पंचभूत त्या महाभूतामध्ये काय होतील? विलीन होऊन जातील. शरीर नष्ट होईल. पिंड हा उसना आणिला पाचाचा. शिखी लागे ज्याचा त्याची देन. तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवून या. मग हे तो पाच मिळावा शिखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. शिण म्हणजे श्रम, कष्ट. त्यावेळेस आपण केलेले कष्ट कुठे शोधावेत? बरं सांगतात की नाही ते एका बादशहानं अपार संपत्ती मिळवली आणि मग सांगून गेला होता काय? एवढी मिळूनही समाधानच नाही झालं. त्याने सांगितलं मग माझी प्रेत यात्रा ज्यावेळेस काढाल त्यावेळेस काय करा? हात काय बांधू नका तसेच काय करा? मोकळे ठेवा. मग त्यानं सांगितले त्याप्रमाणे त्याची प्रेत यात्रा काढली होती. हेतू त्याचा काय? की मी मोकळ्या हाताने आलो आणि मोकळ्या हाताने चाललेलो आहे. हे लोकांना कळावं. त्यातून काय व्हावं? धडा शिकावा. ते वेळी केला की गिवसावा शिणू आपला. त्यावेळी आपण केलेले कष्ट कोठे बरे शोधावेत? म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण. या लागी एथ अंतःकरण दियावे ना. म्हणून केवळ देह भरण ते उघडी नागवण जाणे. या लागी एथ अंतःकरण दियावे ना. म्हणून केवळ देह भरण, केवळ देहाचं पोषण करणं, निव्वळ शरीर पोषण करणं, ते उघडी नागवण. ते म्हणजे उघड काय आहे? बुडवणूक आहे. सर्वस्वाची काय आहे? हानी आहे. या लागी एथ अंतःकरण द्यावे ना. यामुळं
यामध्ये म्हणजे केवळ शरीर पोषणामध्येच तू आपलं चित्त वेचू नको. जाणत्या मनुष्यानं केवळ शरीर पोषणाकडेच लक्ष देऊ नाही. केवळ देह भरण शब्द बघा कसे योजलेले आहे. नुसतं देह भरण शब्द नाही, केवळ देह भरण. देह भरण तर करावंच लागेल, भूक लागल्यानंतर खावं लागतंय की नाही. माफक प्रमाणामध्ये विषय सेवनाचा निषेधच केलेला नाही, नाही तर शरीरच टिकू शकणार नाही. केवळ देह भरण, केवळ देहाचं काय करणं, पोषणच करणं. देहाच्या पलीकडं न बघणं. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा. याच्या पुढे त्याची बुद्धी ढळत नाही, पुढे सरकतच नाही गाडी. तो म्हणतो देहच काय आहे, आत्मा हेच माझं काय आहे. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. पाखंडी मनुष्य त्याला हा देहच देव वाटतो आणि याच्या पोषणातच त्याला काय वाटतो, आनंद वाटत असतो. म्हणून केवळ देह भरण, केवळ शरीर पोषण. केवळ शब्द योजलेला आहे. हेतू असा की देह भरण हे प्रत्येक मनुष्याला आवश्यकच आहे, पण देह भरण हे साध्य नसलं पाहिजे. देह भरण काय असलं पाहिजे, साधन असलं पाहिजे. गाडीमध्ये डिझेल टाकतो की नाही आपण, का केवळ डिझेलच टाकत राहतो. ती टाकी भरली तरी देखील पाठीमागच्या डिकीतही डिझेलच टाकला असं होईल का कधी, नाही होत ना. ती टाकतो, काय करतो, पुन्हा ती गाडी चालवतो, रिकामी झाली की पुन्हा टाकतो. काय म्हणून टाकतो, ते इंधन साधन म्हणून टाकतो. ते इंधन टाकून त्या गाडीनं काय करायची, कामं करायची. तसं देह शरीराचं पोषण तर आपल्याला करावंच लागेल, पण केवळ देह भरण नको. नाही तर मग काही लोकांचं असतं की नित्य उठून या आपुल्या धुईता नाटविसी. अजून उठलेलाच नाहीये, अंथरुणावरच आहे. अजून दंतमंजन प्रातर्विधी काही झालेलं नाही, तरी म्हणतो आता नाश्त्याला काय करायचं. अगोदर उठ तरी. किंवा नाश्ता करता करताच काय म्हणतोय, दुपारच्या जेवणात काय करायचं. अजून खाणं काय आहे, चालूच आहे. ते खायचंय, ते जिरायचंय, पचायचंय, मग खायचंय. याला म्हणतात केवळ देह भरण. केवळ देहाचं पोषण करणं म्हणजे काय आहे, उघड काय आहे, नागवण आहे. सर्वस्वाची काय आहे, हानी आहे. देह हे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे, ते केवळ चैन करण्याकरता नाही. म्हणून योग्य मार्गानं देहाचं योग्य तितकं पालन पोषण करणं आवश्यकच आहे. त्याचा उपयोग धर्माचरण करायचा असतो. म्हणून त्याला योग्य ते वेळी योग्य ते भोग द्यावेच लागणार आहेत. विश्रांती देखील त्याला त्या योग्य ते वेळी द्यावीच लागणार आहे. ते आम्हाला एका महात्म्याने सांगितलं होतं. पहा, शेतकऱ्याकडे बैल असतात की नाही, ते बैलाचं पालन पोषण करतो, लालन पालन करतो, सगळं करतो. पण काय करतो, त्यांच्याकडून काम करून घेतो. कधी दिवसभर त्याच्या लालनातच राहतो, लालन पालनात नाही. ते लालन पालन, त्याला खाऊ घालणं, आजारी असेल तर त्या वैद्याला डॉक्टरला बोलवणं, औषधोपचार करणं, हे सगळं करतो. पण कशासाठी, उद्देश काय, याच्याकडून चांगलं काम करून घेता आलं पाहिजे. तसं शरीराच्या संबंधानं आपली धारणा असली पाहिजे. याला खाऊ पिऊ घालायचं, पण याच्याकडून काय करून घ्यायचंय, भजन करून घ्यायचं. देवप्राप्तीचं जे साधन आहे, ती साधना करून घ्यायची आहे. ठीक आहे, सकाळी चहा पाणी नाश्ता द्यायचा आहे, पण काय करायचं, दिल्यानंतर त्याला सांगायचं बैस आता तासभर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. की पुन्हा मग जेवून आराम करायचा का, नाही. त्याला म्हणतात केवळ देह भरण. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण. उघडी म्हणजे स्पष्ट, धडधडीत, निसंशय काय आहे, ती नागवण आहे, घात आहे, नाश, बुडवणूक आहे. देहभरण, केवळ देहभरण म्हणजे आयुष्याची निव्वळ काय आहे, धूळधान आहे. नाथ महाराज म्हणतात तैसी नरदेहा येऊनी नरा करिता ती आयुष्याचा मातेरा. पूर्ण व्यवसाय शिष्णोधरा उपहास निद्रा की निंदा. दुसरं काहीच काम नाही असं आहे. त्याला म्हणतात केवळ देहभरण. म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंतःकरण देयावे ना. म्हणून केवळ देहाचं पोषण करणे म्हणजे उघड नुकसान आहे, नागवण आहे. याकरिता जाणत्या मनुष्याने केवळ देह पोषणाकडेच लक्ष देऊ नये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदा. काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट भूया भूत. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सद्गुरु बंशी महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय.